आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पालकमंत्री पदावर कोणी दावा करू नये असं आपण म्हणू शकत नाही, पण पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार। नाशिकच्या पालकमंत्री पदावर दादा भुसेंची प्रतिक्रिया। अजितदादांनी 70,000 कोटींचा घोटाळा कोणत्या देशात केला माहित नाही। शिर्डीतील सभेत बोलताना बच्चू कडू यांची खोचक टीका। अजितदादा पवारने 55,000 रुपये महिना होता, आता अजितदादा पवारने 3 लाख रुपये महिना, सगळ्यात गरीब माणूस। संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। कोल्हापूर विमानतळावर फडणवीस आणि संभाजी भिडेंची व्हीआयपी रूममध्ये चर्चा। बीडच्या परळीत जातीवाचक शिवीगाळ करत तरुणाला मारहाण। परळी गावातून घर उठवून लावण्याची धमकी देत विटा काठ्यांनी मारहाण। 5 जणांविरुद्ध एट्रोसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल। बीडमध्ये पुन्हा एकदा पवनचक्कीच्या प्लांटच्या परिसरात गोळीबार। वैद्यकीनीतल्या प्लांट परिसरात कंपनी सुरक्षा रक्षकाने गोळीबार केल्याची माहिती। मंत्री पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा। मतीन मणियार या नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। धुळे रोकड प्रकरणातील चौकशीला वेग। अर्जुन खोतकरांचे पीए किशोर पाटलांची झाली चौकशी। धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज अंदाज समितीची बैठक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध कार्यक्रमांसाठी सोमवारी नागपुरात येणार। नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्वस्ती निवास भूमिपूजन कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार।